पैठण तालुक्यातील विवाह मांडवा विभागात कार्यरत असलेल्या एका महिला मंडळ अधिकाऱ्याला अश्लील मेसेज पाठवून मानसिक त्रास देणे, बदनामीची धमकी देणे तसेच मुलीला अपहरण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला अधिकारी या पैठण तालुक्यात कार्यरत असून मागील 8 महिन्यांपासून त्या ठिकाणी कार्यरत आहे। 5 मे रोजी त्या कार्यालयीन कामकाज करत असताना युवराज चावरे यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला। त्याने एका वर्तमानपत्रातील एका बातमीचं कात्रण व्हॉट्सअपवर पाठवून मी रोज तुला मानसिक त्रास देणार आहे अशी धमकी देण्यात आली। तसेच मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुका अध्यक्ष आहे, माझे सर्व काम फोनवरच होतात, तू बीड जिल्ह्याची असल्यामुळे माझे काम करत नाही असे सांगत त्याने दबाव टाकल्याचा आरोप आहे। यानंतर आरोपीने व्हॉट्सअपवर अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवून काही संदेश डिलीट केल्याचंही समोर आलंय। 9 मे रोजी पहाटे मी अनमॅरिड आहे, तुला पर्सनल भेटायचं आहे असं संदेश पाठवून जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय। इतकेच नव्हे तर आरोपीने तहसील कार्यालय येथे येऊन शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली आहे। तुझे घर मला माहिती आहे, तुझ्या मुलीला गायब करून नसरापूर प्रकरणासारखे हाल करीन अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीने म्हटलं आहे। या प्रकरणी संबंधित महिला अधिकाऱ्यांनी पाचोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून युवराज चावरे याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित करत आहे। सिद्धार्थ मगर, एमसी न्यूज पाचोड पैठण।